नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सोमवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्या मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही किंवा अभ्यासामध्ये प्रगती होत नाही. मुलांवरती विघ्न येतात, काय ना काय संकट येत असतात किंवा मुलींची विवाह जुळून येत नसतील. जे पण काय असेल किंवा तुमचा मुलगा एखादी स्पर्धा परीक्षा चालू आहे तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला यश मिळत नाही, त्यामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील, तर त्यावेळेस मग आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय 11 लवंगाचा उपाय करायचा आहे. आता लवंग हे आपल्या शरीरासाठी पण चांगले असते, तर जरी आपण लवंग खाल्ले तरी पण त्याचा काय दुष्परिणाम होणार नाही. म्हणून मग हा उपाय आपल्याला आजच्या दिवशीच कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आता संकष्टी चतुर्थी असेल तर त्यावेळेस मग आपण काय करतो की आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. संकष्टी चतुर्थी असेल किंवा अजून कोणती तिथी असेल, म्हणजेच की एकादशी असेल, अमावस्या, पौर्णिमा, तर आपल्याला जर तिथे जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तीर्थ ठिकाणी, तर त्यावेळेस आपण घरी ज्यावेळेस स्नान करणार असतील, आता घरामध्ये एकतरी व्यक्ती अशी असते की ती सतत नकारात्मक बोलत असते किंवा वाईट वगैरे बोलत असते. तर त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील नकारात्मकता जाईल. आणि 2 थेंब गंगाजल टाकून ते पाणी मग स्नान करण्यासाठी द्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण घरामध्ये तर घराच्या बाहेर जिथे कुठे अंगण वगैरे असतं तर सकाळी सकाळी आपण पाणी शिंपडत असतो. तर त्यावेळेस पण आपल्याला काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये पण आपल्याला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून मग आपल्याला ते पाणी घराबाहेर शिंपडायचं आहे, ज्यामुळे काय होईल की घराबाहेरची पण नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये पण शिंपडायचं आहे. आणि मग सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सगळी घरातली कामं वगैरे आवरल्यानंतर आता ज्यावेळेस ज्यांना जसा वेळ भेटतो तशा पद्धतीने मग देवपूजा करत असतात. तर ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करणार असाल त्यावेळेस मग गणपती बाप्पांना आपण अभिषेक घालतोच. तर सगळ्या देवांना दररोज आपण अभिषेक घालतच असतो. त्याचप्रमाणे आज आपण गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपण कुठेही न टाकून देता काय करायचं आहे की, कारण की आता आपण देवपूजा केलेलं पाणी कुठेही टाकून देत नाही, कारण की ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना आपण ते पाणी टाकत असतो. तर हे पाणी आजच्या दिवशी आपल्याला टाकून न देता काय करायचं आहे, ते पाणी तीर्थ म्हणून आपण घरातील सगळ्या मोठ्या व्यक्तींनी, लहान मुलांनी म्हणा किंवा वयोवृद्ध व्यक्तींनी किंवा एखादा आजारी असेल घरामध्ये, तर सगळ्या व्यक्तींनी ते पाणी थोडं थोडं करून प्यायला द्यायचं आहे. आणि त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे, किचनमध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये. कारण की हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला तीर्थ म्हणून मानलं जातं. म्हणून हे पाणी आपण घरामध्ये शिंपडल्यामुळे घरातील पण नकारात्मकता दूर होते आणि गणपती बाप्पांचा आपल्याला कायम आशीर्वाद मिळत असतो. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे. तर चंदन लावून झाल्यानंतर गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता गणपती बाप्पांना जास्त कोणत्या वस्तू प्रिय आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. लाल जास्वंदीचं फूल सगळ्यात अगोदर, आणि त्यानंतर 21 दुर्वांची जुडी. तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या गणपती बाप्पांना तुम्ही सकाळी अर्पण करू शकता किंवा मग संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही उपवास वगैरे सोडून गणपती बाप्पाची आरती करणार असाल त्यावेळेस पण तुम्ही ह्या वस्तू अर्पण करू शकता. आणि मग आजच्या दिवशी म्हणा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हळदीमध्ये जर आपण दुर्वा बाप्पांना जर अर्पण केल्या तर मग आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर गणपती बाप्पा आपली इच्छा नक्की पूर्ण करतात. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील कोणतीही महिला करू शकते. फक्त मासिक धर्म नसेल तरच हा उपाय करता येईल. तर घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता देवघरात तर आपण दररोजच दिवा प्रज्वलित करत असतो, पण आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना त्याची साक्ष म्हणून आपल्याला वेगळा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. आता पंती आपल्याला चांगलीच घ्यायची आहे, खराब वगैरे काळवंडलेली वगैरे घेऊ नका. जुनी असली तरीही चालेल, पण तुम्ही त्या पंतीला स्वच्छ करून मग घ्यायची आहे. आणि नंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं हळद कुंकू एकत्र करून मग आपल्याला त्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. आणि आपण जो दिवा घेतला आहे तर तो दिवा त्यावरती स्वस्तिकवरती आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे. आणि नंतर मग तो जो दिवा ठेवल्यानंतर त्या दिव्याची आपल्याला पूजा करायचा आहे. हा दिवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा मग तिळाच्या तेलाचा पण हा दिवा लावू शकता. आणि दिव्यामध्ये थोडीशी
पिवळी मोहरी टाकायची आहे आणि मग एक भीमसेनी कापराची वडी टाकलात तरीही चालेल, कारण की आपण कोणतीही सेवा करत असताना आजूबाजूची जी नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर व्हावी म्हणून मग आपल्याला ह्या वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दिव्याला फुल अर्पण करायचं आहे. तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये पण करू शकता. जर तुम्हाला हा उपाय मंदिरात करणं शक्य होत नसेल तर घरी केलात तरीही चालेल. तर मंदिरात करत असताना मग काय करायचं आहे, एखाद्या बाजूला म्हणजेच की एखाद्या कोपऱ्यामध्ये म्हणा किंवा थोड्याशा अंतरावर बसायचं आहे, म्हणजे की जास्त माणसाची ये जा होणार नाही अशा ठिकाणी न बसता एखाद्या बाजूला बसून मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. पण मंदिरामध्ये जर हा उपाय केला तर तिथं वेगळा दिवा वगैरे प्रज्वलित करण्याची आवश्यकता नसते, कारण की मंदिरातलं जे वातावरण असतं ते सगळ्यात पवित्र असतं. कितीतरी पटीने मग आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. म्हणून तुम्हाला जर शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही हा उपाय मंदिरातच करू शकता. आणि नंतर काय करायचं आहे की आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहेत. आता 11 लवंग घेतल्यानंतर त्या लवंग मग आपल्याला अगोदर काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये एक लवंगी घ्यायची आहे. आता ह्या लवंग घेत असताना आपल्याला चांगल्याच घ्यायच्या आहेत, तुटलेल्या किंवा अर्धे तुकडे पडलेले किंवा खूप दिवसाचे आहेत, खराब झालेले आहेत अशा न घेता चांगल्याच घ्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला विकत आणायला लागलं तरीही तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि नंतर काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायची आहे. ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि ती जी लवंग आहे तर ती लवंग आपल्याला एक देवपूजेमधलं वस्त्र घ्यायचं आहे किंवा तुम्ही प्लेट वगैरे घेऊ शकता आणि ते गणपती बाप्पांना तिथे अर्पण करायचं आहे. असं करून तुम्हाला पूर्ण एक एक करून 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. तर ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की एकदम आपण 11 लवंग उजव्या हातामध्ये घेऊन पण एकदम आपण जर 11 वेळा मंत्र म्हटला तर चालेल, तर नाही. आपण एक एक करून जर सेवा केलं तर त्याचं फळ आपल्याला तशा पद्धतीने मिळत असतं. म्हणून आपल्याला एक एक लवंग घेऊनच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर पूर्ण मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या गणपती बाप्पाला आपण ज्या लवंग अर्पण केल्या आहेत तर त्या तिथे दिवसभर तिथेच ठेवायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तिथून त्या उचलायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा पुढे बसायचं आहे. एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि तुम्ही घरातील मुलांसाठी करत असाल, मुलींसाठी करत असाल, ज्या व्यक्तीसाठी करत असाल तर त्या व्यक्तीला तुम्ही ही जी लवंग आहे तर त्यातली एक लवंग खायला देऊ शकता. जर ती व्यक्ती खाण्यासाठी नकार देत असेल तर तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता. पण लक्षात असू द्यायचं आहे की घरात जर मांसाहार बनवत असाल तर त्यावेळेस चुकूनही त्यामध्ये लवंग टाकू नका. लवंग ही खात असताना शरीरासाठी चांगली आहे. लवंग खाल्ल्यामुळे कोणता त्रास वगैरे होणार नाही. लहान मुलं असतील तर खाण्यासाठी नकार देतील, कारण लवंग ही तिखट असते थोडीशी, मग मुलांना खाता येणार नाही. म्हणून मग मोठी मुलं असतील तर तुम्ही त्या मुलांना खायला देऊ शकता. असं तुम्ही दररोज 11 वेळा करायचं आहे. दुसऱ्या दिवशी परत एक लवंग घ्यायची आहे, एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि तुमच्या मुलाला खाण्यासाठी द्यायचं आहे. आता जर तुमची बाहेरगावी मुलं राहत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमची मुलं घरी येतील त्यावेळेस तुम्ही हा उपाय करून तुमच्या मुलांना हा जो लवंगाचा उपाय करून मग लवंग खायला द्यायचा आहे. आपण मग गणपती बाप्पाच्या कोणत्याही सेवा केले, उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं, कारण की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, आपले विघ्न दूर करतात, संकट दूर करतात. म्हणून हा एक आपल्या मुलांसाठी आईने आवर्जून उपाय करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.